नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील एक अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक तीर्थक्षेत्र म्हणजेच श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर याचा रोमहर्षक इतिहास। कोल्हापूर शहरात वसलेले महालक्ष्मी मंदिर हे देवी लक्ष्मीचे अत्यंत प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आहे। या देवीला अंबाबाई असे म्हटले जाते। हे मंदिर भारतातील शक्तिपीठांपैकी एक मानले जाते। या मंदिराची निर्मिती साधारण 7व्या शतकात झाली असे मानले जाते। काही इतिहासकारांच्या मते हे मंदिर चालुक्य राजवंश काळात बांधण्यात आले। मंदिराची रचना अत्यंत भव्य आणि दगडी कोरीव कामाने सजलेली आहे। विशेष म्हणजे मंदिराची रचना अशी आहे की वर्षातून 2दा सूर्यकिरण थेट देवीच्या मूर्तीवर पडतात। हा अद्भुत सोहळा किरणोत्सव म्हणून साजरा केला जातो। दरवर्षी जानेवारी आणि नोव्हेंबर महिन्यात सूर्यकिरण थेट देवीच्या मुखावर पडतात। हा क्षण पाहण्यासाठी हजारो भाविक येथे गर्दी करतात। असे मानले जाते की येथे देवीचे दर्शन घेतल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात। महाराष्ट्रातील आणि देशभरातील लाखो भक्त दरवर्षी येथे दर्शनासाठी येतात। पुराणानुसार या ठिकाणी देवीने कोल्हासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि या भूमीला पवित्र केले, म्हणूनच या शहराला कोल्हापूर हे नाव पडले। महालक्ष्मी मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नाही तर इतिहास, वास्तुकला आणि श्रद्धेचा अद्भुत संगम आहे। जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।